हरे कृष्ण. आजच्या शनिवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये सर्व भक्तांचे स्वागत आहे. तर आपण सुरुवात जय राधा माधव, जय राधा माधव, जय राधा माधव करू. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ, जय गिरिवरधारी. जय राधा माधव कुंज बिहारी. गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन ब्रज जन रंजन. यमुना तीरावन चारी. यशोदानंदन ब्रज जन रंजन. यमुना तीरावन चारी. जय राधा माधव कुंज बिहारी. गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. हरे कृष्ण. आपल्या सर्वांना माहीत असेल की येत्या 3 मार्च रोजी म्हणजे पुढील महिन्यामध्ये गौर पौर्णिमा उत्सव येत आहे. श्री गौरांग महाप्रभूंचा आविर्भाव दिवस. तर हा दिवस म्हणजे खूपच सर्व भक्तांसाठी स्पेशल असतो आहे आणि त्यामुळे त्या उत्सवामध्ये महाप्रभूंची सर्वांवर कृपा मिळते. तर येणाऱ्या गौर पौर्णिमेसाठी आपण बऱ्याच दिवसापासून मंदिरामध्ये नवगौरवरम भजन म्हणतो. तर आपण आहे ना आता एक नवगौरवरम भजन गाऊया. तर ते ऑफिशियल ग्रुपवर सर्वांना पाठवलेलं आहे. नवगौरवरं नवपुष्पशरं नवभावधरं नवनाशपरं. नवभाष्यकरं नवहेमवरं प्रणमामि सतीशुतगौरवरं. नवप्रेमयुतं नवनीतसुचं नववेशकृतं नवप्रेमरसम्. नवदाविलासतशुभप्रेममयं प्रणमामि सतीशुतगौरवरम्. हरिभक्तिपरं हरिनामधरं करजाप्यकरं
हरिनाम परम नयनं सततं प्रणयाश्रुधरं प्रणमामि सचेषुतगौरवरम् सततं जनता भवतापहरं परमार्थपरायण लोकगतिम् नवलेहकरं जगतापहरं प्रणमामि सचेषुतगौरवरम् निजभक्तिकरं प्रियचारुतरं नटनर्तननादरराजकुलम् कुलकामिनि मानसलाशकरं प्रणमामि सचेषुतगौरवरम् धरतालबलं कलकण्ठरवं मृदुवाद्य सुवासिनमानुरम् निजभक्तिगुणावृतकाट्यकरं प्रणमामि सचेषुतगौरवरम् युगधर्मयुतं पुनर्नन्दसुतं शरणीसुचित्रं भवभावोचितम् मुखानिचितं निजवासयुतं प्रणमामि सचेषुतगौरवरम् अरुणं नयनं चरणं वसनं वदने स्खलितं स्वप्नामधरम् कुरुते सुजगज्जगतजीवनं प्रणमामि सचेषुतगौरवरम् नवगौरवरं नवपुष्पशरं नवभावधरं नवलाशकरम् नवभाषकरं नवहेमवरं प्रणमामि सचेषुतगौरवरम् कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे चैतन्य महाप्रभु की जय, गौरांग महाप्रभु की जय। हरे ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं साग्रजाता सहगना रघुनाथान्वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगना ललिता हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांता राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। पादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। आजच्या आपल्या प्रवचनाचा विषय आहे गुरुनिष्ठा। तर आज मला प्रवचन देण्यासाठी मंदिर व्यवस्थापन यांनी जी संधी दिली आणि भगवंतांचे गुणगान, भक्तांचे गुणगान, आचार्यांचे गुणगान ही करण्याची एक संधी आज व्यवस्थापनाने या प्रवचनाद्वारे मला करून दिली आहे। तर याबद्दल मी सर्व मंदिर व्यवस्थापनचं आभार मानतो। आणि आजच्या गुरुनिष्ठा हा जो विषय आहे याला सुरुवात आपण करूया। तर आपले लवकरच पुढच्या महिन्यामध्ये 3 मार्च 2026ला गौर पौर्णिमा उत्सव आहे। तर गौर पौर्णिमा म्हणजे एक आनंददायी उत्सव आहे आणि कृपेचा उत्सव आहे।
तर हे आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण तो साधारण 1-2-3 दिवस आपल्या बारामती मंदिरामध्ये साजरा करतो. तर ह्या गौर पौर्णिमेच्या औचित्य साधून आज मी श्री चैतन्य महाप्रभूंच्या चैतन्य चरितामृत या ग्रंथामधून अंत्यलीला भाग 1 यावर आज काही बोलणार आहे. तर चैतन्य महाप्रभू एक आदर्श भक्त होते, एक आदर्श शिष्य होते आणि एक आदर्श गुरु होते. तर ह्या चैतन्य चरितामृतमधूनच आपण एक अंत्यलीला आहे ज्यामध्ये माधवेंद्र प्रभूजी माधवेंद्र पुरींची लीला येते, ते आपण आज ऐकूयात. तर माधवेंद्रपुरी हे ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय, आपला जो संप्रदाय आहे तो ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय आहे आणि ह्या संप्रदायाचे ते प्रमुख आचार्य आहेत माधवेंद्रपुरी. तर असे हे माधवेंद्रपुरी आहेत. त्यांचे 2 शिष्य असतात, ते रामचंद्रपुरी आणि ईश्वरपुरी. तर एक शिष्य जे असतात तर ते गुरूंचा अपराध करतात आणि एक गुरूंमध्ये दोष पाहतात. तर दुसरे जे शिष्य आहेत ते गुरूंचा आदर करतात आणि गुरूंचं आज्ञापालन करतात. तर रामचंद्रपुरी आहे ते गुरूंचा अपराध करतात, तर गुरु अपराध करत असतात आणि गुरूंमध्ये दोष पाहतात. तर ईश्वरपुरी हे गुरूंचा आदर करतात आणि गुरु आज्ञेचं पालन करतात. रामचंद्रपुरींना गुरूंद्वारे गुरु अपराध केल्यामुळे त्यांना निष्कर्षित केलं जातं, कारण ते टीका करणे, दोष करणे, वैष्णवांमध्ये निंदा करणे व सतत वाईट बोलणे असे सतत अपराध करत असत. आपण जर आता हे 2 भाग झाले, माधवेंद्रपुरींचे 2 शिष्य आहेत, एक रामचंद्रपुरी आणि एक ईश्वरपुरी. तर ईश्वरपुरी हे गुरूंचा आदर करतात आणि रामचंद्रपुरी हे गुरूंचा अनादर करतात किंवा दोष पाहतात. तर आपण ही जी गुरुनिष्ठा आहे, तर एक पहिला आपण पाठ बघणार आहे तो म्हणजे रामचंद्रपुरींचा, की ज्यामध्ये ते गुरूंचा म्हणजे अनादर करतात, अपराध करतात किंवा गुरूंमध्ये दोष पाहतात आणि हे दोष पाहिल्यामुळं त्यांना त्याचं म्हणजे कसं फळ मिळतं किंवा काय त्याचे परिणाम होतात हे प्रथम आपण पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण माधवेंद्रपुरी कोण हे आपण पाहणार आहोत, कारण माधवेंद्रपुरी हे आपल्या मध्वगौड संप्रदायाचे प्रमुख आचार्य आहेत. तर ही जी मी लीला सांगणार आहे ती साधारण 600 वर्षापूर्वीची अंदाजे झालेली, म्हणजे हे श्री चैतन्य महाप्रभूंच्या अगोदर. तर माधवेंद्रपुरी हे एक म्हणजे खूप मोठे आचार्य असतात आणि ते एकदा असं भ्रमण करत असतात, म्हणजे पदयात्रा असतात त्यावेळेस, असं काही कुठलं मोठं असं साधन नसतं. त्यामुळं पदयात्रा करताना त्यांना जी काही म्हणजे खाण्यासाठी जी काही म्हणजे भोजन लागतं किंवा प्रसाद लागतो, तर ते जेवढी मिळेल किंवा जे कोणी भिक्षा मागून देतील तेच फक्त ग्रहण करायचे. असे ते पदयात्रा करत करत भगवंतांचं नामस्मरण करत भगवंतांचं गीत गात ते वृंदावनला जातात. वृंदावनला गेल्यानंतर त्यांना गोवर्धन परिक्रमा करायची असते, म्हणून ते गोवर्धन परिक्रमेसाठी निघतात. तर भजन करत करत ते गोवर्धन परिक्रमा करत असतात आणि एका ठिकाणी ते खूप थकतात, म्हणजे बरेच लांबची परिक्रमा केल्यानंतर त्यांना तहान लागलेली असते किंवा भूक लागलेली असते, म्हणून ते एका ठिकाणी थांबतात आणि ते असतं गोविंदकुंड. तर गोविंदकुंड हे ज्यावेळेस इंद्राने भगवंतांचा अपराध केलेला असतो, भगवान श्रीकृष्णांचा, तर त्यावेळेस इंद्रांनी त्या ठिकाणी भगवंतांचा
अभिषेक केलेला असतो आणि त्या अभिषेकाचं ते कुंड तयार झालेलं एवढं ते पावन कुंड असतं. अशा पावन कुंडाचे ठिकाणी येतात माधवेंद्रपुरी आणि विश्राम करत असतात. तर भगवंत जाणतात की माधवेंद्रपुरी इथं वृंदावनमध्ये आले, तिथून गोवर्धनला आले आणि गोवर्धन परिक्रमा करून गोविंद कुंडमध्ये थांबलेले आहेत. तर त्यांना खूप असं भूक लागलेली असते, ते भगवंत जाणतात. पण तरी पण ते जे कृष्णांचं नाम आहे, भगवंतांचं नाम आहे, ते करत त्यांची चालू असतं माधवेंद्रपुरींचं. तर असं असताना भगवंत जाणतात आणि भगवंत त्यांच्या एक गोल्याचं रूप घेतात. गोल्याचं रूप म्हणजे गुराखी जो आपण म्हणतो, गुराखीचं रूप घेतात आणि एक म्हणजे भांडं आपण मटकं म्हणतो की त्यामध्ये दूध घेऊन येतात माधवेंद्रपुरींसाठी, दूध घेऊन येतात. तर ते येऊन माधवेंद्रपुरींच्या समोर थांबतात आणि ते म्हणतात तुम्हाला खूप भूक लागली असं मला वाटतंय, कारण इथं ब्रजमध्ये कुणीही उपाशी राहत नाही, त्यामुळे तुम्हाला भूक लागलेली आहे असं वाटतंय. तर माधवेंद्रपुरी म्हणतात की तुम्हाला कसं समजलं, म्हणजे त्या गोलाला विचारते की तुला कसं समजलं हे की मला भूक लागलेली आहे. तर ते म्हणजे गोला त्यांना सांगतो की इथून काही स्त्रिया त्या गोविंद कुंडातून पाणी घेऊन गेल्या आणि त्या इथून जेव्हा जात होत्या तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तिथे एक संत आलेले आहेत, एक साधू आहेत गोविंद कुंडाचे तिथं, आणि त्यांना खूप भूक लागलेली आहे, म्हणून मी हे त्या भांड्यामध्ये तुम्हाला दूध घेऊन आलेलो आहे. तर ते दूध तुम्ही काय करा, ते दूध घ्या, म्हणजे तुम्हाला तुमची भूक भागली जाईल. तर हे म्हणजे त्यांना थोडंसं माधवेंद्रपुरींना विशेषच वाटतं, पण ठीक आहे म्हणतात आणि मग ते स्वीकार करतात. तर तो जो गोला आहे तो माधवेंद्रपुरींना सांगतो की हा म्हणजे घडा आहे दुधाचा, तर तो मी तुमच्या इथंच पिऊन जातो, तुम्ही तुमच्या वेळेनुसार दूध घ्या आणि मी नंतर परत येईल आणि तो घडा परत येऊन जाईल तुमचं दूध पिऊन झाल्यानंतर. तर ते म्हणतात ठीक आहे. आणि तो गोला गेल्यानंतर माधवेंद्रपुरी ते दूध प्राशन करतात, कारण ते स्वतः भगवंतांनी आणलेलं असतं दूध, त्यामुळं ते अतिशय विशेष असतं आणि त्याच्यात एक माधुर्य किंवा प्रेमाचा एक भगवंतांनी त्याच्यात रस असतो, त्यामुळं खूपच त्यांना ते असं आनंद देणार असतो. त्यातून ते कसं असं खूप भावविभोर होतात आणि त्यांना असं वाटतं की हे असं काही नॉर्मल दूध नाही आहे, हे काहीतरी विशेष दूध आहे. तर ते घेतल्यानंतर त्यांना थोड्या वेळाने झोप येते, म्हणजे खूप थकलेले असतात, त्याच्यात ते दूध घेतल्यानंतर त्यांना थोडी विश्रांती घ्यावी वाटते. तर असं झोपल्यानंतर त्यांना खूप अशी गाढ झोप लागते आणि झोपेमध्ये त्यांच्या भगवंत येतात, भगवंत म्हणजे गोपाल येतात आणि त्यांना सांगतात की मी ह्या गोवर्धन पर्वतावर आहे, तर मला तुम्ही तिथून बाहेर काढा. म्हणजे खूप पूर्वीच्या काळी वज्रनाथ राजांनी तिथं गोपालांची स्थापना केलेली असते, जे श्रीकृष्णांचे पंतू, त्यांनी तिथं गोपालजींची स्थापना केलेली असते. पण काही दिवसानंतर बऱ्याच आपल्याला माहिती आहे की मुघलांचे आक्रमण झाले बऱ्याच ठिकाणी आणि त्यामुळे ते तिथे जे असतात पुजारी असतात ते गोपालजींची मूर्ती लपवून ठेवतात तिथं वरती गोवर्धनवरती. त्याला खूप बरेच वर्ष होऊन गेले असतात आणि जेव्हा माधवेंद्रपुरी येतात तर भगवंत म्हणतात की आता एक माझा महान भक्त आलेला आहे, तर ह्यांच्याकडून मला आता इथून परत वरती येता येईल, म्हणून ते स्वप्नामध्ये येऊन सांगतात की तुम्ही मला वर काढा म्हणून. तर माधवेंद्रपुरीला पटकन ते स्वप्नातून जागे होतात आणि ते मग जे गाव असतं तिथं गोवर्धनच्या जवळचं जे गाव असतं त्या गावामध्ये जातात आणि जे काही प्रमुख लोक असतील त्यांना सांगतात की अशा अशा प्रकारचं मला दृष्टांत झालं स्वप्नामध्ये, तर इथं गोवर्धनच्या वरती गोपालजी आहेत आणि ते मला म्हणतायत की तुम्ही मला इथून वरती बाहेर काढा, तर तुम्ही मला मदत करा गोपालजींना वर काढण्यासाठी. आणि मग ते सगळ्या गावकऱ्यांना बरोबर घेतात आणि तिकडे जायला निघतात. तर बरेच जण मग असं
आता वरती तिथे जंगल असते, मग ते त्यांना सांगितलं की तुम्ही कोणी म्हणजे काही खोदायसाठी टिकाव कोळी किंवा झाडं कापण्यासाठी कुऱ्हाड हे सगळे ते हातेरी घेतात आणि गोवर्धनला जायला निघतात. तिथं वरती तिथं गोपालजी आहे, कारण ते स्थान माधवेंद्र पुरीलाच माहिती असतं. तर वरती ते मग जाता जाता रस्ता तयार करत जातात आणि माधवेंद्र पुरी वरती त्यांना मग ते स्थान दाखवतात जिथं गोपालजींनी त्यांना सांगितलं असतं की मी इथं आहे, मला तुम्ही बाहेर काढा. तर मग ते खोदायला सुरू करतात आणि खोदता खोदता त्यांना भगवंतांची गोपालांची मूर्ती तिथं खोदताना सापडते. पण ती मूर्ती एवढी म्हणजे मोठी आणि भारी जड असते की ते कोणाला पण उचलणं शक्य नसतं. म्हणून ते मग माधवेंद्रपुरी तिथल्या गावकऱ्यांना सांगतात की गावातले जे कोणी दष्टपुष्ट लोक असतील त्यांना तुम्ही बोलवा आणि आपण भगवंतांना बाहेर काढूया. म्हणजे दष्टपुष्ट असे बलाढ्य लोक असतील त्यांना घेऊन ते भगवंतांची मूर्ती बाहेर काढतात. मग आता मूर्ती बाहेर काढल्यानंतर तिथं तर असं काही मंदिर वगैरे काहीच नसतं ना, मूर्ती ठेवणार कुठं? तर मग ते एक शिला असतात, गोवर्धन शिला आणतात. एक शिला खाली ठेवतात आणि पाठीमागे ठेवतात. तर भगवंतांना त्या शिलेवर ठेवतात आणि पाठीमागे टेकण्यासाठी एक शिला ठेवून भगवंतांची विग्रह तिथं स्थापन करतात. हे पाहून गावकऱ्यांना म्हणजे अतिशय आनंद होतो की गोपालजी परत त्यांना भेटले म्हणून. आणि मग हे प्रित्यर्थ गावकरी मोठा उत्सव करायचं ठरवतात, कारण भगवंतांचं साक्षात त्यांना दर्शन घडत असतं. तर यासाठी सुरुवातीला जेव्हा स्वप्नात भगवंत येऊन माधवेंद्रपुरीला सांगतात तेव्हाच ते म्हणतात की मला खूप असं म्हणजे ताप, म्हणजे कसं उन्हाळ्यात हे झालेलं आहे, शरीर सगळं तापलेलं आहे, म्हणून मला बाहेर काढा. तर मग भगवंत अगोदर बाहेर काढल्यानंतर माधवेंद्रपुरी गावकऱ्यांना सांगतात की आपण ह्यांना अगोदर पाण्याने स्नान घालूया. सगळे मोठमोठे भांडे घेऊन येतात आणि भगवंतांना स्नान घालायची तयारी करतात. तर ते खाली गोविंद कुंड असतात, तिथलं जे पवित्र जल आहे ते पवित्र जल म्हणजे घेऊन ते स्नान घालतात. पण ते कसं एक लाईन करतात वरपर्यंत, म्हणजे प्रत्येक जण एक घडा भरणार, दुसरे हातात देणार, असं करत करत ते भगवंतांना स्नान घालतात. नंतर मग स्नान घातल्यानंतर मग त्यांचे म्हणजे आपण म्हणतो ना स्थापना किंवा असं त्यांचा अभिषेक वगैरे करायचा असतो. मग माधवेंद्रपुरी जे काय तिथले ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांना बोलून पंचगव्यांनी भगवंतांचा अभिषेक करतात. दही, दूध, तूप, मध असं जे काही आहे त्या सगळ्यांनी अभिषेक करतात आणि भगवंतांना थोडंसं कसं थंडावा वाटतो. यामुळे तिथले ब्रजवासी पण खूप खुश होत असतात की हे सगळं त्यांना करायला मिळतंय, भगवंतांची सेवा किंवा हे सगळं बघून ते खूप आनंदित होतात आणि एक मोठी फिस्ट करायचं ते ठरवतात, म्हणजे अन्नकूट करायचं ते ठरवतात. मग प्रत्येकजण आपल्या आपल्या घरून जे काही त्यांच्याकडे सीधा सामग्री असेल ते आणून एक मोठा फेस्टिवल ते करतात, अन्नकूट फेस्टिवल. त्यामध्ये भगवंतांना ते भोग लावतात आणि जो काही महाप्रसाद आहे तो महाप्रसाद सर्वांना वितरित करतात. आणि तो जो महाप्रसाद आहे ते फक्त असं भक्तांनाच नाही तर तिथं जे पशुपक्षी आहेत म्हणजे त्यांना सुद्धा ते वितरित करतात की जेणेकरून त्या प्रसादाने त्यांची ते म्हणजे त्यांचा पण उद्धार होईल. हे माधवेंद्रपुरी सगळं करतात आणि त्यांना आता असं वाटतं की आता ठीक आहे, भगवंतांना पण बाहेर काढलं, त्यांचं अभिषेक केला, स्थापना केली, तर भगवंतांसाठी मंदिर पण होईलच. पण त्यांची रोज सेवा करण्यासाठी कोणाला तरी एक विधिवत सेवा करण्यासाठी ते त्यांना गावकऱ्यांना किंवा तिथे जे काही पुजारी आहेत त्यांना ते मार्गदर्शन करतात आणि भगवंतांची सेवा करण्यासाठी सांगतात. मग त्याप्रमाणे दुसऱ्या म्हणजे असं जो अन्नकूट फेस्टिवल आहे तो अगदी 5-10 दिवस सुद्धा चालतो, म्हणजे बऱ्याच दिवस चालतो, कारण ते अनंत प्रित्यर्थ बऱ्याच दिवस तो अन्नकूट फेस्टिवल करतात. मग माधवेंद्रपुरी त्यांना भगवंतांची सेवा रोज कशी करायची
ते सगळं शिकवतात. त्याप्रमाणे तिथले जे पुजारी आहे ते भगवंतांची भक्ती किंवा आरती विग्रहाची सेवा दुसऱ्या दिवशीपासून चालू करतात. असे बरेच दिवस जातात आणि मग भगवंत पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नात येतात माधवेंद्र पुरींच्या काही दिवस गेल्यानंतर, की ते म्हणतात की मला खूप अजून पण आणण्याची माझ्या लाही होत आहे, तरी तुम्ही मला चंदन चंदन म्हणजे चंदन लावा. भगवंत चंदनाची मागणी करतात. तर मग माधवेंद्रपुरी भगवंतांची आज्ञा मानून जगन्नाथपुरीला चंदन आणण्यासाठी निघतात. तर असं ते पायी यात्रा करत करत रेमुना या ठिकाणी जातात. तर ते जगन्नाथपुरीच्या जवळच आहे. तिथं जे मंदिर आहे रेमुनाचं, तिथं मग ते राहतात. श्री राधा गोपीनाथ मंदिर आहे तिथं, त्या ठिकाणी राहतात. तर तिथं पण ते पाहतात की कशी भगवंतांची आरती विग्रहांची रोज सेवा होतात. आणि तिथं एक स्पेशल ते भगवंतांना भोग लावत असतात, खीर. तिथे जे भक्त आहेत ते खीर भगवंतांना राधा गोपीनाथांना भोग लावत असतात. तर एक दिवस माधवेंद्र पुरेंना पण असं वाटतं की आपण सुद्धा आपल्या गोपालजींना अशाच प्रकारची खिरीचा भोग दाखवूया, असं त्यांच्या मनात येतं. आणि पण त्यांना ते भोग लावलेला असतो, असं काही टेस्ट घेता येत नाही, पण त्यांच्या एक मनात येतं की आपण अशी खीर बनवूया. ते भगवंत जाणतात की माधवेंद्र पुरेंना सुद्धा गोपालजींसाठी अशी खीर बनवायची आहे. तर एक दिवस जेव्हा ते खीर भोग लावून झालेली असते, तर गोपीनाथच ते एक खिरीचा लोटा चोरून बाजूला ठेवतात माधवेंद्र पुरींसाठी, की त्यांना ती टेस्ट बघायची ना की कशी खीर आहे तर गोपालजींना बनवण्यासाठी. मग आणि परत गोपीनाथजी त्या म्हणजे पुजारी असतात तिथले जे गोपीनाथांना भोग लावतात, त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगतात की ही खीर मी माधवेंद्र पुरींसाठी काढून ठेवलेली आहे, तर ती तू त्यांना दे म्हणून. तर ते पुजाऱ्यांना पण ते थोडंसं विशेष वाटतं आणि मग ते नंतर माधवेंद्र पुरींना दुसऱ्या दिवशी ते खीर देतात. तर ती खीर म्हणजे खूप अप्रतिम खीर असते. तर त्याच्यावरूनच ते तिथल्या भगवंतांच्या विग्रहाला नाव पडले की खीरचोर गोपीनाथ. तर ते भगवंतांसाठी माधवेंद्र पुरींसाठी खीर चोरतात. तर माधवेंद्र प्रभूजींना ॲक्च्युली चंदन घेऊन जायचं असतं गोपालजींसाठी, म्हणून ते जगन्नाथपुरीला जातात. तिथल्या राजाला भेटतात आणि सांगतात की मला वृंदावनला चंदन घेऊन जायचं आहे. तर त्यावेळेस तर काही अशी साधनं नसतात, म्हणून मग तिथले जे पुजारी आहेत तर ते माधवेंद्र पुरीला चंदन आणि कापूर असं देतात. म्हणजे जे थंड असतं ना भगवंतांना लेप करण्यासाठी. पण त्यांना म्हणतात की तुम्ही हे एकटे घेऊन जाऊ शकणार नाही, आणि तुम्हाला जायचं असेल तर बंगालच्या मार्गे वृंदावनला जायला लागेल. तर तुम्ही जर मध्ये आधी तुम्हाला कोणी अडवलं तर तुम्हाला ते घेऊन जाणं थोडंसं अवघड होईल. म्हणून भगवंत ते चंदन घेऊन रेमुनाला येतात आणि तिथं मग थांबून परत ते निघणार असतात रेमुनामधून. पण त्याच दिवशी पुन्हा एकदा गोपीनाथजी त्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि ते सांगतात की जे गोपाल आहे ते गोपाल आणि मी एकच आहे, त्यामुळे तुम्हाला चंदन घेऊन तिथं जाण्याची काहीच गरज नाही. तुम्ही इथे राहूनच मलाच चंदन तुम्ही लावू शकता आणि ते मला तिथं पोचेल. प्रत्यक्ष तुम्हाला इतकी लांब चंदन घेऊन जायची गरज नाही. तर हे ऐकलं म्हणजे स्वप्नात भगवंतांनी सांगितल्यानंतर माधवेंद्रपुरी मग दुसऱ्या दिवशी त्या मंदिराचे जे काही पुजारी आहेत किंवा बाकी लोक आहेत त्यांना ते सांगतात आणि त्या दिवसापासून मग तिथं चंदन उगाळून भगवंतांना
लावायला चालू करतात. म्हणजे तिथंच भगवंतांना रेवणामध्ये चंदन यात्राच म्हणजे 21 दिवसाची ती यात्राच होते. 21 दिवस भगवंतांना तिथंच चंदन आणि कापड ओवाळून लावतात आणि तेव्हापासून तिथं किंवा सगळीकडेच चंदन यात्रा चालू झालेली आहे. असे हे माधवेंद्रपुरी आहे. म्हणजे हे आपण एक माधवेंद्रपुरी कोण आहे हे आपल्याला समजण्यासाठी माधवेंद्रपुरींच्या विषयी मी बोललो. आणि त्यांचे 2 शिष्य, एक रामचंद्रपुरी आणि ईश्वरपुरी. तर प्रथमतः मी रामचंद्रपुरी यांच्याविषयी सांगतो की ज्यांनी गुरु अपराध केला. आणि रामचंद्रपुरींनी गुरु अपराध तर केला, पण श्री चैतन्य महाप्रभूंची आलोचना सुद्धा केली आणि त्यांच्यातून दोष बघितले. रामचंद्रपुरी हे तथाकथित मायावादीद्वारे प्रभावित झाले होते आणि आपले गुरु श्रीपाद माधवेंद्रपुरी यांचे सुद्धा दोष पाहायचे व त्यांची आलोचना करायचे. त्यामुळे श्रीपाद माधवेंद्रपुरीने त्यांना तिरस्कृत केले होते, कारण रामचंद्रपुरी सतत त्यांना इतरांमध्ये दोष पाहत होते आणि त्यांना मायामध्ये शिकवून देण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे ते वैष्णवांचा आदर करत नव्हते. तर हे जे रामचंद्रपुरी आहे, तर त्यांचे गुरु माधवेंद्रपुरी यांच्यामध्ये सुद्धा ते दोष पाहायचे आणि त्यांना ते स्वतःच मायावादाकडे झुकलेले असल्यामुळे त्यांना सुद्धा मायावाद सांगण्याचा प्रयत्न करायचे. चैतन्य चरितामृतमधून मी काही एक श्लोक बोलून टाकतो. पुरी गोसावी करे कृष्ण नाम संकीर्तन, मथुराणा पाहिलं बली करे न क्रदन. माधवेंद्रपुरी तो कृष्ण के पवित्र नाम का कीर्तन कर रहे थे और कभी कभी वो रो रहे थे, हे प्रभु मुझे मथुरा में शरण नहीं मिलती. रामचंद्रपुरी तबे उपदेश तारे, शिष्य हुआ गुरु के कहे, भय नारण नहीं करे. तब रामचंद्रपुरी इतना मूर्ख था कि उसने निडर होकर अपने गुरु को उपदेश देने का दुस्साहस किया. तुम्ही पूर्ण ब्रह्मानंद करह स्मरण, ब्रह्मविद हुआ केने करह रोदन. उसने कहा, यदि आप दिव्य आनंद को प्राप्त है तो आपको आप केवल ब्रह्म का स्मरण करना चाहिए, आप क्यों रो रहे हो. सुनी माधवेंद्र मने क्रोध उपजिल, दूर दूर पापिष्ट बलि बस्तना करिल. यह उपदेश सुनकर माधवेंद्रपुरी अत्यधिक क्रोध हुए और निकल जा रहे पापी कहकर उसने उसको डांटा. तर हे रामचंद्रपुरी आहे की जे माधवेंद्रपुरींना सांगतायत की तुम्ही का रडत आहात, म्हणजे का कर्दन करत आहात. माधवेंद्रपुरी भगवंतांच्या विराहामध्ये म्हणजे असं ते भगवंतांचं नाम आठवून भगवंतांचं रूप आठवून असं रडत असतात, म्हणजे भगवंतांचं स्मरण करत असतात आणि म्हणत असतात की मी तुम्हाला पाहू शकलो नाही आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत मथुरेपर्यंत पण येऊ शकलो नाही. पण रामचंद्रपुरींना हे काही म्हणजे पटत नाही, उलट ते उपदेश देण्याचंच त्यांना सांगतात आणि तुम्ही ब्रह्मस्मरण का करत नाही असं ते उलट माधवेंद्रपुरींनाच सांगतात, म्हणजे उपदेश देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मग माधवेंद्रपुरी त्यांना काय करतात, त्यांच्या स्वतःमध्ये दोष बघितल्यामुळे ते काय म्हणतात, हे पापी तू माझ्या समोर उभा राहू नकोस, तर तू माझ्या समोरून निघून जा, कारण तुला जर असं
तू जर माझ्या समोर असशील आणि जर मला कधी देहत्याग करायचा असेल आणि तू समोर असेल तर माझं जे भगवंतापर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट आहे ते कधीच साध्य होणार नाही. कारण रामचंद्रपुरी हे गुरूंनाच उपदेश करत असतात म्हणून त्यांना ते अक्षरशः तिथून घालून देतात. माधवेंद्रपुरी त्यांना सांगतात की जा पापी तू इथून निघून जा. रामचंद्रपुरींना सांगतात तू निघून जा इथून, माझ्या डोळ्यासमोर उभा राहू नको. मग हे ऐकल्यानंतर रामचंद्रपुरी हे जगन्नाथपुरीला जायला निघतात. कारण जगन्नाथपुरीला श्री चैतन्य महाप्रभू असतात. नंतर रामचंद्रपुरी इतके पतित झाले की ते चैतन्य महाप्रभूंची आलोचना करायला लागले. त्यांच्या भोजन करण्याबद्दल बोलायला लागले की महाप्रभू खूप जास्त खातात. हे ऐकून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांचे स्वतःचे जेवण कमी केले होते. जेव्हा रामचंद्रपुरी जगन्नाथपुरी सोडून गेले तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांचे सर्व आचरण पूर्ववत केले. म्हणजे ते पूर्ण प्रसाद घ्यायला लागले, इतरांच्या घरी प्रसाद घेण्यासाठी जायला लागले. म्हणजे जेव्हा रामचंद्रपुरींना माधवेंद्रपुरींनी घालून दिलं त्यांच्याजवळ, त्यानंतर ते जगन्नाथपुरीला गेले आणि जगन्नाथपुरीला जाऊन ते श्री चैतन्य महाप्रभूंना भेटले. पण तिथे गेल्यावर सुद्धा ते भगवंतांमध्ये दोष पाहायला लागले की भगवंत जास्त अन्न ग्रहण करतात आणि इकडं तिकडं करतात, असे बरेच काही ते भगवंतांमध्ये सुद्धा दोष पाहायला लागले. आपण अशा सर्व श्री चैतन्य महाप्रभूंना दंडवत प्रणाम करतो की ज्यांनी रामचंद्रपुरींच्या आलोचनेमुळे आपले भोजन कमी केले. एक रामचंद्रपुरी आणि परमानंदपुरी हे महाप्रभूंना भेटण्यास आले. रामचंद्रपुरी आणि माधवेंद्रपुरीची शिष्य असल्यामुळे व परमानंदपुरी सुद्धा माधवेंद्रपुरीची शिष्य असल्यामुळे दोघांनी एकमेकांना आलिंगन केले व चैतन्य महाप्रभूंनी त्यांना दोघांनाही नमस्कार केला. तर रामचंद्रपुरी आणि परमानंदपुरी हे गुरुबंधू असतात आणि दोघंही महाप्रभूंना भेटायला जातात. जेव्हा रामचंद्रपुरी आणि परमानंदपुरी एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांना आलिंगन करतात आणि ह्या दोघांना बघून श्री चैतन्य महाप्रभू त्यांना नमस्कार करतात. कारण ते त्यांच्या गुरूंचे गुरुबंधू असतात. ईश्वरपुरी हे श्री चैतन्य महाप्रभूंचे गुरु. आणि आपण पहिल्यांदा पाहिले की माधवेंद्रपुरींचे दोन शिष्य रामचंद्रपुरी आणि ईश्वरपुरी आणि रामचंद्रपुरी हे महाप्रभूंच्याकडे जातात. म्हणजे ते त्यांच्या गुरूंचे गुरुबंधू झाले म्हणून ते सुद्धा त्यांचा आदर करतात महाप्रभू. हे सर्व चालू असताना तिथे जगदानंद पंडित आले व त्यांनी सर्वांना जगन्नाथजींचा महाप्रसाद वितरित केला. रामचंद्रपुरींना भरपूर प्रसाद घेतला, पण सवयीप्रमाणे त्यांनी जगदानंद पंडितांवर दोष पाहण्यास सुरुवात केली. जो काही शिल्लक राहिलेला प्रसाद आहे तो तुम्ही ग्रहण करा. रामचंद्रपुरींनी जगदानंद पुरींना भरपूर प्रसाद खायला घातला, पण नंतर त्यांनी अशी आलोचना केली की श्री चैतन्य महाप्रभूंची अनुयायी भरपूर खातात, जे मी आता प्रत्यक्ष पाहिलेले आहे. तर हे ज्यावेळेस महाप्रभूंना भेटतात रामचंद्रपुरी आणि परमानंदपुरी, त्यावेळेस जगदानंद पंडित सर्वांसाठी जगन्नाथजींचा प्रसाद घेऊन येतात. कारण महाप्रभूंच्याकडे ते भेटायला आलेले असतात. तर रामचंद्रपुरी हे भरपूर स्वतः प्रसाद घेतात आणि उरलेलं आहे ते जगदानंद पंडितला म्हणतात की तुम्ही आता घ्या. आणि स्वतः ते जगदानंद पंडितला म्हणजे सर्व करतात, वाढतात आणि त्यांची अशी आलोचना करतात की हे महाप्रभूंची अनुयायी किती खातात. म्हणजे वाढायचं पण काम करतात की घे 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 असं आग्रह पण करतात आणि त्यांना परत असं उलट म्हणतात की तुम्ही जास्त खातात. म्हणजे अशा दोन्ही बाजूने ते दोष करत असतात. महाप्रभूंचे जे काही अनुयायी आहेत त्यांना सतत दोष करत असतात. म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या गुरूंमध्ये पण दोष बघतात, त्यामुळे त्यांचे कथित होऊन ते महाप्रभूंचे सुद्धा दोष बघतात. रामचंद्रपुरींची अशी म्हणणे होती की संन्याशांनी जास्त खाल्ले तर त्यांचे वैराग्य नष्ट होते. म्हणजे असं ते सतत आलोचना करून महाप्रभूंना
आणि त्यांच्या अनुयायांना बोलत असतात. माधवेंद्रपुरीच्या शेवटच्या दिवसात रामचंद्रपुरी त्यांच्या जवळ जातात. त्यावेळेस माधवेंद्रपुरी हे कृष्णांच्या पवित्र नामाचे कीर्तन करत असतात व कीर्तन करत असताना भावविभोर होऊन रडत असतात. अशा अवस्थेत सुद्धा रामचंद्रपुरी आपल्या गुरूंना उपदेश देण्याचे धाडस करतात आणि सांगतात की तुम्हाला जर दिव्य आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्ही फक्त ब्रह्माचे स्मरण करत केले पाहिजे, तर उलट तुम्ही रडत का आहे. हा उपदेश करून रामचंद्रपुरींनी मोठा अपराध केलेला असतो, कारण शिष्याने कधी गुरूंना उपदेश करायचा नसतो. माधवेंद्रपुरीच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे त्यांच्या गुरु रामचंद्रपुरींचे गुरु रामचंद्रपुरी त्यांच्या जवळ जातात माधवेंद्रपुरींच्या, आणि त्यावेळेस माधवेंद्रपुरी रडत असतात. म्हणजे ते भावविभोर त्यांच्या पवित्र नामाचा जप करताना ते एवढे भावविभोर होतात की ते अक्षरशः रडत असतात. हे बघून रामचंद्रपुरींना असं वाटतं की हे काय रडत आहात तुम्ही, म्हणजे गुरूंनाच असं म्हणतात की तुम्ही काय रडत आहात, तर तुम्ही ब्रह्मांचं स्मरण केलं पाहिजे, तर तुम्ही त्या उलट रडताय. तर हा एक मोठा ते अपराध करतात गुरूंच्या प्रती. माधवेंद्रपुरींनी हे सर्व ऐकल्यानंतर ते खूप क्रोधित होतात व रामचंद्रपुरींना म्हणतात की हे पापी, तू इथून निघून जा. तुझे तोंड पाहत जर माझा मृत्यू झाला तर मला योग्य गती प्राप्त होणार नाही. हे ऐकल्यानंतर म्हणजे माधवेंद्रपुरींनी हे ऐकल्यानंतर की तुम्ही ब्रह्माचं स्मरण करा, तर ते खूप त्यांना असं राग येतो, म्हणजे क्रोधित होतात माधवेंद्रपुरी आणि रामचंद्रपुरींना सांगतात की मला तुझं तोंड पण बघायचं नाही, तू तिथून निघून जा. तुम्ही तोंड बघितलं तर माझ्या शेवटच्या दिवसामध्ये मला जे गती प्राप्त व्यवस्थित होणार नाही, म्हणजे की जे मला काही साध्य करायचं आहे भगवंताचं स्मरण करत जे मला ध्येय सोडायचं ते सुद्धा मला स्मरण राहणार नाही, त्यामुळे तू इथून निघून जा. म्हणजे माधवेंद्रपुरी हे श्रीकृष्णांच्या विरहामध्ये रडत होते त्यांना प्राप्त करण्यासाठी. माधवेंद्रपुरींनी रामचंद्रपुरींना तिरस्कृत केल्यामुळे त्यांच्यामध्ये हळूहळू भौतिक इच्छा जागृत व्हायला लागली. जर कोणी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा अपराध केला किंवा भगवंतांचा मध्ये दोष पाहिला किंवा आपल्या गुरूंचा अपराध केला तर त्याचे भौतिक स्तरावर पतन होते व ती व्यक्ती तर्कवितर्क करत राहते. म्हणजे जर असा कुणीही भक्तांनी जर गुरूंचा अपराध केला तर तो भगवंतांमध्ये पण दोष बघायला लागतो, आणि असे जर दोष बघितले तुम्ही भक्तांनी शिष्याने तर त्याचं पतन होतं. आणि असे पतन झालेले जे कुणी व्यक्ती आहे ते तर्कवितर्क करत राहतात, वेगवेगळ्या प्रकारचे तर्क करतात. त्याच्यातूनच एक भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर एक म्हणजे याच्यावर एक भाष्य करतात. रामचंद्रपुरी सतत दुसऱ्यांची निंदा करण्याचा प्रयत्न करायचे. निराकार मायावादी लोक ब्रह्म समजण्यासाठी तर्कवितर्क करत असतात व त्यांना कृष्ण भक्ती समजत नाही. ते म्हणतात कृष्ण भक्ती कर्मकांड किंवा सकाम कर्म आहे, जे धर्म अर्थ काम व मोक्ष प्राप्तीचे साधन आहे. ते म्हणतात भक्ती पण माया आहे व कृष्ण व विष्णू हे पण माया आहे. तर रामचंद्रपुरी हे मायावादाकडे झुकलेले होते, म्हणून त्यांना तर्कवितर्क करायची सवय झाली होती. तर ते काय म्हणतात की तुम्ही ब्रह्म समजण्यासाठी प्रयत्न करा. तर कृष्ण भक्ती हे काय आहे, म्हणजे कर्मकांड आहे. कृष्ण भक्ती कर्मकांड आहे, म्हणजे जे आणि सकाम किंवा सकाम आहे, अर्थ काम मोक्ष प्राप्तीचे ते साधन आहे, पण ती काय आहे, माया आहे, असं रामचंद्रपुरी माधवेंद्रपुरींना सांगतात किंवा एक दृष्टांत देतात भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्याच्यावर. रामचंद्रपुरी खूप दिवस जगन्नाथपुरीमध्ये राहिले. जशी आणि जेथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जसं संन्यासी भ्रमण करतात तसं ते न करता जगन्नाथपुरीमध्ये बरेच दिवस रामचंद्रपुरी राहिले होते. रामचंद्रपुरीच्या भोजनाची व्यवस्था निश्चित नव्हती. ते सतत
निमंत्रित असायचे, पण तरीसुद्धा ज्या बोलायचे कुणी कसे भोजन करत आहे. श्री चैतन्य महाप्रभू वेगवेगळ्या ठिकाणी भोजनात जायचे. रामचंद्रपुरी सर्व माहिती गोळा करायचे. महाप्रभू कुठे भोजनात जात आहेत, नियम काय आहेत, कुठे जात येत आहेत, कुठे झोपत आहेत, यामध्ये त्यांना कुठेही दोष सापडला नाही. तर रामचंद्रपुरींचं एकच लक्ष होते की महाप्रभूंच्यावर त्यांना काहीतरी त्यांच्यात दोष काढायचा ते प्रयत्न करत होते. त्यांना कुठलाही दोष सापडला नाही, तर ते दोष काढायचा प्रयत्न करायचे. म्हणजे की महाप्रभूंना कुठं भोजनासाठी आमंत्रण आहे, ते किती भोजन करतात किंवा कुठे जातात, किती वेळ थांबतात, कुठे झोपतात, ही सगळी त्यांना चौकशी असायची रामचंद्रपुरी. म्हणजे दोष काढण्याचा ते प्रयत्न करत होते. कोणी संन्यासी वेगवेगळे मिठाई कसे खात आहे, आणि जर मिठाई खात असेल तर त्यांना इंद्रिय वश अत्यंत कठीण आहे. तरी सुद्धा चैतन्य महाप्रभू रामचंद्र पुरेंना नमस्कार करतात, कारण ते त्यांच्या गुरूंचे गुरुभक्त असतात. असे वेगवेगळे रामचंद्रपुरी त्यांच्यावर म्हणजे आरोप करायचे की तुम्ही जास्त भोजन घेता, मिठाई खाता, परत तुमचे जे अनुयायी आहे ते सुद्धा जास्त भोजन करतात, असे सारखे ते त्यांना आरोप करायचे. पण महाप्रभूंनी त्यांना कधीही त्यांचा अनादर केला नाही. रामचंद्रपुरींचा उलट ते त्यांना आदरच करायचे, कारण ते त्यांच्या गुरूंचे गुरुबंधू होते. एके दिवशी रामचंद्रपुरी सकाळी लवकरच श्री चैतन्य महाप्रभू राहतात तेथे जातात. तो पाहतात की मुंग्यांची राख तेथे आहे व अनुमान काढतात की रात्री इथे भरपूर मिठाई खाल्ली गेली असणार आहे. हे वृद्ध संन्यासी इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त आहेत असे म्हणत ते निघून जातात. एक दिवशी रामचंद्रपुरी काय करतात की त्यांना बघायचंच असतं की काय, म्हणून ते खूप सकाळी पहाटे लवकर जिथं चैतन्य महाप्रभू राहत असतात त्या ठिकाणी जातात आणि बघतात की बरोबर म्हणजे महाप्रभू मिठाई खातात किंवा काय हे त्यांना बघायचं असतं, म्हणून ते खूप लवकर जातात. तर त्यांना ते एक मुंग्यांची रांग गेलेली दिसते आतमध्ये. आता बरेच वेळा आपण बघतो ना, काय गोड असेल तर तिथं मुंग्यांची रांग लागलेली असते आणि त्यांना असं वाटतं की इथे भरपूर महाप्रभूंनी मिठाई खाल्लेली आहे. आणि ते असं थोडंसं त्यांना असं त्यांच्या स्वतःशीच बोलून जातात की विरक्त संन्यासी इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त आहेत असे म्हणत ते निघून जातात. पण ॲक्च्युली मुंग्यांची रांग ही आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. असं नाही की ज्या ठिकाणी गोड आहे तिथंच असेल, आपण कुठं पण मुंग्यांची रांग पाहू शकतो. पण रामचंद्रपुरींना दोष पाहायचा होता, त्यामुळे ते असा तर्कवितर्क करत असतात. हे सर्व जेव्हा महाप्रभू ऐकतात त्यानंतर महाप्रभूंनी गोविंदला बोलवले व सांगितले की जगन्नाथजींच्या प्रसादातील 1/4 भाग प्रसाद ग्रहण करेल, यापेक्षा जास्त आणला तर मी तुम्हाला इथे दिसणार नाही. हे गोविंदने हे सर्व भक्तांना सांगितले. सर्वांना क्रोध आला व सर्व रामचंद्रपुरींवर क्रोध करत होते. श्री चैतन्य महाप्रभूंना समजलं की रामचंद्रपुरी येऊन गेल्यावर त्यांनी असा निष्कर्ष काढला की मी म्हणजे मिश्र मिठाई म्हणजे जास्त मिठाई खात आहे. तर भगवंतांना हे ऐकून पण खूप म्हणजे असं क्रोध वाटतो आणि ते त्यांचे जे अनुयायी आहेत गोविंद त्यांना सांगतात की मी आजपासून फक्त 1/4 भाग एवढाच प्रसाद घेईल. म्हणजे जे तुम्ही प्रसाद आणणार त्याचा 1/4 भाग ही प्रसाद घेईल. म्हणजे जगन्नाथजींचा जो भोग गोविंदजी घेऊन यायचे महाप्रभूंसाठी, तर ते म्हणजे त्याचा मी फक्त 1/4 भागच मी ग्रहण करेन. आणि तुम्ही जर जास्त आणला प्रसाद माझ्यासाठी तर मी तुम्हाला इथं जगन्नाथपुरीमध्ये दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही म्हणजे कुठल्याही परिस्थितीत एक खूप कमी प्रसाद माझ्यासाठी घेऊन या. यामुळं श्री चैतन्य महाप्रभू ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी त्यांना असा खूप कमीच प्रसाद घ्यायला लागायचा. म्हणजे जवळपास अर्धपोटीच प्रसाद त्यांना घ्यायला लागायचा. आणि ते अर्धपोटी प्रसाद घेतात म्हणताना त्यांचे जे पण शिष्य होते ते पण मग अर्धपोटीच प्रसाद घ्यायचे.
त्यांनी पण त्या भोजनाचा त्याग केला होता महाप्रभूंबरोबरच. महाप्रभू ना असं वाटतं की ठीक आहे, आपण तर संन्यासी आहोत, आपण अर्धपोटी प्रसाद घेतला तर आपण म्हणजे ठीक आहे सहन करू किंवा चालून घेऊ, पण बाकीचे जे काही गृहस्थ लोक आहेत त्यांना तर अर्धपोटी प्रसाद घेऊन चालणार नाही ना. म्हणून ते त्यांना सांगतात की तुम्ही भिक्षा मागा आणि ते मग भिक्षा ग्रहण करून मग तुम्ही ते प्रसाद घ्या. म्हणजे जे काही अर्धपोटी राहिलेले आहे ते त्यांना सांगतात की तुम्ही भिक्षा मागून मग उरलेला प्रसाद पोट भरण्यासाठी तुम्ही घ्या. हे सर्व होत असताना सुद्धा रामचंद्रपुरी महाप्रभूंकडे गेले व उपदेश करू लागले की इंद्रिय तृप्ती करणं संन्यासाचे काम नाही, तर त्यांनी फक्त आपले पोट कसे भरेल ते पाहिले पाहिजे. रामचंद्रपुरी श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की मी असे ऐकले आहे की तुम्ही भोजन अर्धेच करता, त्यामुळे तुम्ही दुर्बल झाले आहे आणि असे शुष्क नाही. वैराग्य हा पण संन्यासाचा धर्म नाही. म्हणजे ते दोन्ही बाजूनी बोलत आहेत, जास्त खाल्ले तरी आणि कमी खाल्ले तरी. तर रामचंद्रपुरी परत असं उलट पण म्हणतात की मी ऐकले की तुम्ही फक्त आता अर्धपोटीच प्रसाद म्हणजे अर्धपोटानेच घेत आहे, म्हणजे खूप प्रसाद कमी घेत आहे. तर हा प्रसाद कमी घेतल्यामुळे तुम्ही काय होता, शुष्क होतात म्हणजे कमजोर होतात आणि हे पण संन्यासासाठी चांगलं नाही. एका बाजूने म्हणतात की तुम्ही खूप प्रसाद ग्रहण करतात आणि मग भगवंतांनी म्हणजे महाप्रभूंनी ते ऐकून कमी केलं, त्यांचा एक आदर केला. तर आता उलट असं म्हणायला लागले की संन्याशांनी असं शुष्क राहून किंवा कमजोर राहून चालणार नाही. तर ते पण म्हणजे ते पण बरोबर नाही संन्यासासाठी. म्हणजे ते दोन्ही बाजूने सुद्धा उपदेश करतात किंवा दोष पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामधून असा एक उपदेश येतो की जास्त खातो किंवा कमी खातो आणि जास्त झोपतो किंवा कमी झोपतो तो सुद्धा म्हणजे जे काही योगाभ्यास करण्यासाठी पात्र होत नाही. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की एका संन्याशासाठी जिभेच्या संतुष्टीमध्ये लागणे अपराध आहे. संन्याशाचे कर्तव्य आहे की शरीर आणि आत्मा यांना जोडून ठेवण्यासाठी आवश्यक तेवढेच अन्न खाल्ले पाहिजे. तर श्री चैतन्य महाप्रभू एक उपदेशामध्ये सांगतात की संन्यासाने आपलं शरीर आणि आत्मा म्हणजे हे दोन्ही पण व्यवस्थित राहील आणि त्या दोन्हींनाही जोडण्यासाठी जेवढं अन्न आवश्यक आहे तेवढंच संन्याशांनी ग्रहण केलं पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार भक्तांना सुख देण्यासाठी आहे, त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे व्यवहार केले, वेगवेगळे आचरण केले. श्री चैतन्य महाप्रभूंनी कधी सामान्य व्यक्तीचे तर कधी ईश्वरीय ऐश्वर्य प्रकट केले. कधी ते रामचंद्रपुरींना आपले स्वामी, कधी सेवक मानत असत. तर महाप्रभूंनी असे वेगवेगळ्या लीला केल्या आहेत की त्यांनी कधी सामान्य व्यक्तीप्रमाणे पण आचरण केलं, तर कधी ईश्वरीय लीला सुद्धा प्रकट केली. आणि रामचंद्रपुरींना ते कधी आपला स्वामी म्हणायचे तर कधी आपला सेवक पण समजायचे. अशा प्रकारे रामचंद्रपुरी काही दिवस जगन्नाथपुरी नीलाचल येथे राहिले व नंतर ते तीर्थयात्रा करण्यास निघून गेले. बरेच दिवस रामचंद्रपुरींनी श्री चैतन्य महाप्रभूंची आलोचना केल्यानंतर एके दिवशी ते ठरवतात की आता आपण तीर्थयात्रेसाठी जाऊया. रामचंद्रपुरी ठरवतात की आपण तीर्थयात्रेसाठी जाऊया आणि मग ते तिथून निघतात, म्हणजे जगन्नाथपुरी सोडतात रामचंद्रपुरी. रामचंद्रपुरी गेल्यानंतर सर्व भक्तांना खूप आनंद झाला व डोक्यावरील जड दगड जसा भूमीवर ठेवतो व खूप हलके वाटते तसे सर्वांना झाले. तर रामचंद्रपुरी गेल्यानंतर सर्व भक्तांना इतका आनंद झाला, कारण ते दोन्ही बाजूने सुद्धा दोष बघायचे. म्हणजे भक्तांमध्ये जास्त खाल्लं तरी किंवा कमी खाल्लं तरी आणि सगळ्यांची ते अशी आलोचनाच करायचे. त्यामुळं ते जगन्नाथपुरी सोडून गेल्यानंतर सर्व भक्तांना खूप आनंद झाला. म्हणजे आपल्या डोक्यावर जेव्हा एखादा मोठा दगड असतो आणि तो खूप भार झालेला आपण जेव्हा खाली ठेवतो तेव्हा जसं एकदम हलका हलका वाटतं,
तसं सर्व भक्तांना वाटलं आणि खूप भक्त सर्व आनंदित झाले आणि सर्वसामान्य एक जीवन चालू झालं. महाप्रभूंनी पुन्हा सर्वांचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारले. सामूहिक कीर्तन नृत्य करायला लागले आणि सर्वजण पोटभर प्रसाद घ्यायला लागले. रामचंद्रपुरी गेल्यानंतर सर्वसामान्य झाल्यानंतर महाप्रभू सुद्धा प्रत्येक जे बोलवतील त्यांच्या घरी प्रसादाला जायला लागले आणि पोटभर प्रसाद घ्यायला लागले सर्वजण. आणि सामूहिक नृत्य म्हणजे कीर्तन हे सामूहिक ते करायला लागले. जर कोणाचे गुरु आपल्या शिष्याचा तिरस्कार करत असतील तर रामचंद्रपुरीप्रमाणे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांप्रती सुद्धा अपराध करतात. म्हणजे जर कोणी शिष्य आपल्या गुरूंचा अपराध करत असेल तर तो भगवंतांचा सुद्धा अपराध अनादर करू शकतो. तर हे यातून एक सारांश आहे की टीका करणे म्हणजे रामचंद्रपुरी ते श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिष्यांची टीका करायची. परत दोष पाहणे, ते आपल्या गुरूंमध्ये दोष पाहत होते, परत भगवंतांमध्ये दोष पाहत होते. वैष्णव निंदा करायचे, ते वैष्णवांची निंदा पण करायचे की भक्तगण जास्त खातात आणि ह्यांना खूप खायलाच लागतं, असं वेगवेगळे वैष्णवांची निंदा करायचे. आणि गुरु अपराध तर ते करतच होते आणि भगवंतांचा सुद्धा अपराध करत होते. आणि हे सर्व त्यांना जे पतित झाल्यामुळं, गुरूंचा अपराध केल्यामुळं त्यांना अशी वाईट बोलण्याची सवय लागते. जर आपण गुरूंचा अपराध केला किंवा गुरूंमध्ये दोष बघितले तर आपल्याला वाईट बोलण्याची सवय लागते किंवा म्हणजे वैष्णव अपराध करण्याची सवय लागते. म्हणजे हे आपण रामचंद्रपुरींकडून शिकू शकतो की गुरुप्रती अपराध झाल्यामुळे साक्षात भगवंतांमध्ये दोष बघण्याची वृत्ती त्यांची झाली. म्हणून आपण भगवंतांमध्ये गुरूंमध्ये आपण दोष नाही बघितला पाहिजे. कारण गुरूंमध्ये दोष बघितला, गुरूंना जर आपण काही शिकवणी द्यायला गेलो किंवा आपण जर त्यांना काही सजेशन द्यायला गेलो तर तो आपल्याला साक्षात अपराध होतो आणि दोष बघण्याची वृत्ती झाल्यामुळे आपले पतन होते. तर असे हे रामचंद्रपुरींचे आपण चरित्र पाहिले की जे गुरूंच्या प्रती अपराध करत होते. आता आपला विषय असा आहे की गुरूंची निष्ठा. एक आपण पाहिलं की गुरु अपराध आणि दुसरं गुरु निष्ठा याच्या उलट. तर माधवेंद्रपुरीचे दुसरे शिष्य आहेत ज्यांचं नाव आहे ईश्वरपुरी. ते श्री चैतन्य महाप्रभूंचे गुरु आहेत. श्रीपाद माधवेंद्रपुरीचे दुसरे शिष्य ईश्वरपुरी, ज्यांनी आपले गुरु माधवेंद्रपुरीचे मलमूत्र साफ केले. ईश्वरपुरी सतत माधवेंद्रपुरींना श्रीकृष्णांच्या पवित्र नाम आणि लीला सांगायचे. अशा प्रकारे ईश्वरपुरींनी माधवेंद्रपुरींच्या तिरुभाव वेळेस त्यांना भगवंतांचे नाम व लीला यांचे स्मरण करण्यास मदत केली. त्यांचे दुसरे शिष्य ईश्वरपुरी की जे त्यांना सतत मदत करायचे की त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना भगवंतांचं नाव घेण्यासाठी किंवा ज्या भगवंतांच्या लीला सांगायचे ते म्हणजे माधवेंद्रपुरीला ईश्वरपुरी आणि पवित्र नाम आणि लीला त्या दोन्ही पण माधवेंद्रपुरींना सांगण्यामध्ये ते मदत करायचे आणि स्मरण करण्यात पण मदत करायचे. ईश्वरपुरींचा सेवाभाव पाहून माधवेंद्रपुरी त्यांना आलिंगन दिले व त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही श्रीकृष्णांचे महान भक्त व प्रेमी होता. हे ईश्वरपुरींचे भक्ती पाहून किंवा त्यांची जी गुरुनिष्ठा पाहून माधवेंद्रपुरी त्याच्यावर खूप म्हणजे खुश झाले आणि त्यांना आलिंगन केले ईश्वरपुरींना आणि त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही श्रीकृष्णांचे महान भक्त व प्रेमी होता. गुरुच्या आशीर्वादाने ईश्वरपुरी कृष्णप्रेमाच्या सागरात नाहून निघाले व असे सागराच्या तुल्यबळ झाले. कारण आपल्याला पण तुम्ही असं आशीर्वाद दिला गुरूंनी
कुणी आपल्यावर आपण म्हणतो ना एखाद्याचं वरद असतं आहे, तर आपण जसं तुल्यबळ होतो तसं ते सागराप्रमाणे तुल्यबळ जाते. ही आहे ईश्वर गुरूंची गुरुनिष्ठा. आणि हा जो आशीर्वाद आहे त्यामुळेच त्यांना श्री चैतन्य महाप्रभू की जे साक्षात भगवंत आहेत, श्रीकृष्ण आहेत, यांच्यासारखे शिष्य प्राप्त झाले, ज्यांनी हरिनामाचा जगभर प्रसाद केला, कृपेचा वर्षाव केला. तर जशी गुरुनिष्ठा असते त्याप्रमाणे आपले सुद्धा शिक्षा गुरु असतात, दीक्षा गुरु असतात. आई वडील सुद्धा आपले गुरुच आहेत. आई वडील गुरु आहेत, शिक्षा गुरु गुरु आहेत, दीक्षा गुरु सुद्धा आपले गुरुच आहेत. तर गुरुनिष्ठा म्हणजे किती महत्त्वाचे आहे ते आपण प्रभुपादांच्या उदाहरणावरून पाहू शकतो. प्रभुपाद गुरुनिष्ठाचं पालन केल्यामुळे जगद्गुरु झाले. आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रभुपादांनी गुरुनिष्ठेचे पालन केल्यामुळे जगद्गुरु झाले. तर प्रभुपादांना त्यांच्या गुरूंनी आदेश दिला होता की तुम्ही हे जे आपलं स्पिरिच्युअल काय आहे ग्रंथसंपदा याचं तुम्ही इंग्रजीमध्ये तुम्ही भाषांतर करून पाश्चात्य देशामध्ये त्याचा प्रचार करा, ही गुरूंची आज्ञा होती त्यांची. त्यामुळं प्रभुपादांनी ती आज्ञा, गुरूंची आज्ञा मानून भरपूर म्हणजे सगळ्या पुस्तकांचं रात्रभर जागून त्यांनी म्हणजे भाषांतर केलं, इंग्रजीमध्ये भाषांतर केलं सगळ्या पुस्तकांचं. भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहे, चैतन्य चरितामृत आहे, आणि असे काही छोटे ग्रंथ आहेत की या सगळ्या पुस्तकांचं प्रभुपादांनी इंग्रजीत भाषांतर करून ते जलदूत जहाजाने अमेरिकेत गेले. तर हे प्रभुपादांना गुरूंचा आशीर्वाद होता की त्या गुरुनिष्ठेमुळे प्रभुपाद हे सर्व काही करू शकले. प्रभुपादांनी त्यामुळं पुस्तकांची छपाई केली, रात्रभर जागून पुस्तकं लिहून छपाई करून ते वितरित केले, मंदिरांची स्थापना केली, प्रसाद वितरण चालू केले, गुरुकुल, गोसेवा, कृषीधन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी हे चालू केलं आपल्या म्हणजे समाजासाठी सर्वांसाठी ते चालू केलं. तर काय तर त्यांना गुरूंचा आदेश होता आणि गुरुनिष्ठा त्यांना म्हणजे आहे त्यांची गुरुनिष्ठा. त्यामुळं श्री प्रभुपाद हे जगद्गुरु झाले. तर दुसरी पण एक अशी आहे म्हणजे कथा की ध्रुव महाराज आणि नारद मुनी. तर गुरु आणि शिष्य त्यामधील नातं कसं असतं हे आपण ध्रुव महाराज आणि नारद मुनीच्या यातूनच पाहू शकतो. प्रल्हाद महाराज, नारद मुनी. तर प्रल्हाद महाराज ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये असतात तेव्हा कैदू देवी म्हणजे नारद मुनी उपदेश देत असतात म्हणजे कैदू देवीला. प्रल्हाद महाराज तर त्यांच्या पोटात असतात म्हणजे त्यांना तर काही गुरु त्यांनी पाहिलेले नसतात. पण प्रल्हाद महाराज अगदी लहान असताना सुद्धा त्यांना कितीतरी मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्यांना काहीही होत नाही, कारण त्यांची एक गुरुनिष्ठा पक्की असते. ध्रुव महाराजांचं पण आपण एक उदाहरण पाहू शकतो की ध्रुव महाराज जेव्हा वनात जायला निघतात तेव्हा त्यांची आई सुनीती त्यांना म्हणजे गुरुप्रमाणेच आज्ञा देते की तुम्ही तू जाऊन भगवंतांचं स्मरण कर आणि भगवंतांना प्राप्त कर, त्यामुळे तुला परत म्हणजे जे निष्कासित केले असते किंवा त्याला जे जायला सांगितलं असतं ध्रुव महाराजांना तर ते स्थान परत मिळेल. म्हणून ध्रुव महाराज वनात जाऊन तपश्चर्या करतात. तर त्यांना त्यांचे गुरु तिथं भेटतात, नारद मुनी त्यांना एक असं म्हणजे तिथंच मातीचा वना की असं त्यांना एक भगवंतांची मूर्ती तयार करून देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही इथंच जप करा, ओम नारायण ओम भगवते वासुदेवाय हा जप करायला सांगतात. हे गुरुची आज्ञा
आज्ञेचं पालन करून ध्रुव महाराज आपल्या माहितीच आहे की किती उच्च कोटीचे भक्त होतात. म्हणजे ही गुरूंची निष्ठा आहे, गुरुप्रतीची निष्ठा आहे. अजून एक असं आहे की दक्षिण भारतामध्ये जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणजे त्यांचं भ्रमण चालू असतो तेव्हा एक ठिकाणी ते मंदिरात जातात आणि पाहतात की एक ब्राह्मण आहे ते गीता वाचत आहे आणि गीता त्यांनी उलटी धरलेली आहे. म्हणजे त्यांना काय माहीत नसतं, त्यांना वाचायला येत नसतं, काही नसतं, परंतु ते मोठ्याने म्हणजे गीतेचं जे काय त्यांच्या गुरूंनी सांगितलेले आहे त्याचे एक मोडक्या तोडक्या भाषेत ते बोलत असतात आणि गीता कशी धरायची हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. परंतु त्यांच्या गुरूंनी आदेश दिला असतो की तू मंदिरात जाऊनच ते गीतेचं वाचन कर. महाप्रभू त्या ब्राह्मणाला विचारतात की तू असं का करत आहे, म्हणजे तुला गीता पण बोलता येत नाही, काही श्लोक बोलता येत नाही, तरी तू अशी म्हणजे मोठ्याने उच्चार का करत आहे. तर ते सांगतात की मला माझ्या गुरूंनी आदेश दिला की तू मंदिरामध्ये जाऊनच गीतेचं वाचन कर, पठण कर, कारण ते गुरूंचा आदेश माझ्यासाठी सर्व काही आहे. हे सर्व ऐकून महाप्रभूंना पण खूप आनंद होतो आणि त्या ब्राह्मणावर ते कृपा करतात, विशेष कृपा देतात. अजून एक उदाहरण आहे व्यासदेव आणि नारद मुनी. व्यासदेवांनी आपल्याला माहीतच आहे की सर्व म्हणजे ग्रंथांचे लिखाण केलेलं आहे, श्रीमद भागवतम, इतर सगळे पुराण हे ते. तर हे त्यांच्या नारद मुनींच्या आशीर्वादानेच श्रीमद भागवताचं लेखन झालेलं आहे. परीक्षित सुखदेव गोस्वामी, परीक्षित महाराज जेव्हा सुखदेव गोस्वामींचा आश्रय घेतात त्यामधूनच आपल्याला हे भागवतम मिळालेलं आहे. ब्रह्माजी सुद्धा भगवंतांचं आश्रय घेतात, त्यामुळे या सृष्टीची रचना झालेली आहे. तसेच देवहूती ही कपिल देवांची आई असते, पण कपिल देवांना ती त्यांच्या गुरुस्थानी मानते, म्हणून देवहूतीला कपिल देव सगळे ज्ञान प्रदान करतात. अजामिळाचे एक आहे, अजामिळ त्यांचा नारायण मुलगा असतो, तर त्याला पण सांगतात अजामिळाला शेवटी की तू शेवटच्या दिवसांमध्ये तुझ्या मुलाचं नाव घे नारायणाचं, जे तुला मुक्ती प्राप्त होईल. हरिदास ठाकूरांचं पण आपण एक उदाहरण बघतो गुरुनिष्ठेसाठी की ते निरंतर हरिनामाचं जप करत असतात. म्हणजे त्यांना किती म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना असं मारलेलं असतं, चापकाने मारलेलं असतं, परंतु ते हरिनाम आपलं सोडत नाही, कारण त्यांना आज्ञा असते की हरिनाम घेण्यासाठीची. हरिदास ठाकूरांचं पण एक आपण गुरु आज्ञेसाठीचं उदाहरण बघू शकतो. आणि एक नरोत्तम दास ठाकूर असतात. नरोत्तम दास ठाकूर ते राजाचे पुत्र असतात आणि लोकनाथ गोस्वामी म्हणून म्हणजे लोकनाथ गोस्वामी असतात. तर ह्या नरोत्तम दास ठाकूरांना म्हणजे गुरु करायचे आपण म्हणतो ना, जसं की त्यांच्याकडून दीक्षा घ्यायची असते. तर पण लोकनाथ गोस्वामी कुठल्याही प्रकारची म्हणजे त्यांना दीक्षा द्यायला ते नकार देतात. पण त्यांना त्यांच्या म्हणजे सानिध्यात ज्ञान मिळवायचं असतं कुणाला, नरोत्तम दास ठाकूरांना. तर ते ज्यावेळेस लोकनाथ गोस्वामी सकाळी प्रातःविधीसाठी जातात, तर त्यानंतर आल्यानंतर हे नरोत्तम दास ठाकूर आहे, तर ते गेल्यानंतर ते जे काही मलमूत्र आहे ते स्वच्छ करण्याचं काम ते करतात. रोज त्यांचा हा नित्यक्रम चालू असतो. नरोत्तम दास ठाकूर एक राजाचे पुत्र आहेत, पण त्यांना गुरु प्राप्ती करायची असते, म्हणून ते रोज हे लोकनाथ गोस्वामी आल्यानंतर त्यांचं जे मलमूत्र विसर्जन केलेले ती जागा एकदम स्वच्छ करून अगदी सुगंधित करून ठेवायची. तर असं काही दिवस गेल्यानंतर लोकनाथ गोस्वामींच्या लक्षात येतं की हे कुणीतरी माझ्यासाठी स्पेशली काहीतरी करून ठेवतंय, म्हणून
ते कोण काही स्वच्छ करता येईल हे एक दिवशी असं लपून बघतात, तर हे नरोत्तम दास ठाकूर ते मलमूत्र साफ करत असतात. म्हणून ते त्यांना भेटला तो म्हणतात नरोत्तम दास ठाकूरांना, तर एका राजाचा पुत्र आहे असे काय म्हणजे खालच्या दर्जाचे तो काम करत आहे. तर नरोत्तम दास ठाकूर त्यांना म्हणतात की मला तुमचं मला शिष्य बनायचं आहे, तरी कृपया तुम्ही मला मार्गदर्शन करा. हे जी निष्ठा आहे नरोत्तम दास ठाकूरांची ती पाहून लोकनाथ गोस्वामी त्यांना आलिंगन देतात व त्यांना भक्ती प्रदान करतात. ती आहे गुरुनिष्ठा. तर सर्व साधारण लेक्चरचा सारांश असा आहे की माधवेंद्रपुरींचे 2 शिष्य होते, रामचंद्रपुरी आणि ईश्वरपुरी. रामचंद्रपुरींनी अपराध केल्यामुळे त्यांनी साक्षात भगवंतांमध्ये दोष बघितले. आणि दुसरे शिष्य आहेत ईश्वरपुरी की ज्यांनी गुरूंची सेवा केली, त्यामुळे त्यांना साक्षात भगवंत शिष्य म्हणून लागले, जे श्री चैतन्य महाप्रभू आहेत की ज्यांनी सगळ्या जगाला हरिनाम वितरित केले. तर हे असे 2 शिष्य आहेत, एक गुरूंचा अपराध करतात आणि एक गुरूंच्या प्रती निष्ठावंत आहे. तर आजच्या या येणाऱ्या गौर पौर्णिमेनिमित्त मी श्री चैतन्य चरितामृतमधून माधवेंद्रपुरी यांच्याविषयी काही बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो रामचंद्रपुरी आणि ईश्वरपुरी ह्या दोघांच्याबद्दल जे बोललेलं आहे ते असं शेवटी अपराध केल्यामुळे एका भगवंतांमध्ये दोष दिसले, तर दुसऱ्यांना साक्षात भगवंत मिळाले. हरे कृष्ण. आपल्याला इथून सांगायचं की आपण गुरुप्रती किती एकनिष्ठ राहिलं पाहिजे. कोणाच्या दोष बघता कामा नये, आपण कोणाचं निंदा करू नये, अपराध करू नये, वैष्णव अपराध करू नये आणि आपल्या गुरूंप्रती, आपल्या गुरुबंधूंप्रती आपण सतत अपराध न करता सदाचार वर्तन केले.